आणि माझ्या गुरूंकडे मुळे महाराजांना नेऊन दे। तेव्हा त्या मरग्या गड्याने पैसे मुळे महाराजांकडे दिले। तेव्हा मुळे महाराजांनी त्यातील निम्मे पैसे घेतले आणि निम्मे परत बाळू मामांना द्यायला सांगितले। पण ऐका, त्या मरग्या गड्याला दुर्बुद्धी सुचली, त्याने ते पैसे स्वतःवरती खर्च केले। पण ऐका, मामांचे पैसे तो मामांना कळल्यानंतर मामा शांत बसतील का? मामांचे पैसे, मामांना सर्व काही कळलं। तेव्हा त्या मरग्या गड्याच्या डोक्यामध्ये गाठ आली। त्याने अनेक डॉक्टर वैद्य बघितले, पण ती गाठ काही बरी झाली नाही। शेवटी मामांकडे आला, पण मामांची क्षमा मागू लागला। पण ऐका, माझ्या मामांचं खाल्लंय हो, शेवटी त्याला मरावं लागलं। नाही का, नीतीने वागावे कमी नाही होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत। म्हणून ऐका, एवढी माझ्या मामांमध्ये ताकद आहे। म्हणून ऐका, तुमच्यावरती कितीही संकट आलं ना, तर त्या संकटांना सांगा माझा बाळू मामा किती मोठा आहे। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा। वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची। भक्तावर दया कर आरशासारखा, भक्तावर दया करा आरशासारखा। आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा। म्हणून ऐका, माझ्या मामांमध्ये एवढी ताकद आहे। मी तुम्हाला थोडक्यात सांगते। मामांचे दोन भक्त होते, एक गुण्याप्पा शिंगाडे आणि एक बापू शिंगाडे। गुण्याप्पा शिंगाडेला एक मुलगा होता, त्याने त्याच्या मुलाचं बाळू नाव ठेवलं होतं, कारण तो मामाची निस्सीम भक्ती करत होता। त्याने स्वतःच्या मुलाचं बाळू नाव ठेवलं, पण तो बाळू मुलगा होता ना, तो जन्मताच आंधळा होता। तेव्हा मामा बापू शिंगाडेला म्हणाले, बापू, मी ह्या गुण्याप्पा शिंगाड्याच्या मुलाला बाळूला दृष्टी देऊ का? तो आंधळा, जन्मतच आंधळा आहे, मी त्याला दृष्टी देऊ का? तेव्हा बापू शिंगाडे म्हणाले, मामा दृष्टी देऊ का? मामा असं काय विचारताय? मामा द्या ना, तो जन्मतः आंधळा आहे, त्याला तुम्ही दृष्टी द्या ना मामा। तेव्हा मामाने सांगितलं, पण एक अट आहे, त्या जर मुलाने मला शिवून, जर मी त्याच्या अंगावरती भंडारा टाकणार, त्याला दृष्टी येईल, पण त्या जर मुलाने मला शिवून दाखवलं तर त्याची दृष्टी कायम टिकून राहणार, पण त्याने जर शिवलं नाही मला तर त्याची दृष्टी परत आहे असा तो आंधळा होणार। पण ऐका, जगाच्या मालकाला शिवणं एवढं सोपं आहे का हो? तेव्हा त्या बाळूला बोलवलं, त्याच्या अंगावरती भंडारा टाकला, त्याला दिसू लागलं, पण अट होती, त्याने मला शिवून दाखवायचं। मामांची अट होती, त्याने मला शिवून दाखवायचं। मामा पुढे पळत होते, तो बाळू मागे पळत होता, पण मामाला त्याने पकडलं नाही। ऐका, मामाला त्याने पकडलं नाही, पण परत तो असा आंधळा झाला। तेव्हा बापू शिंगाडे म्हणाले, मामा त्याला दृष्टी द्यायचीच होती तर कायमच द्यायची होती ना मामा, असं का केलं तुम्ही? मामा तुम्हाला दृष्टी द्यायचीच होती तर कायमच द्यायची ना। पण मामा म्हणाले, हा मला सुद्धा वाटलं होतं हा प्रश्न तुम्हाला पडणार। ऐका, त्याला दृष्टी कायम दिली असती, पण त्याच्या हातून पुढे 7 खून होणार होते, म्हणून मी त्याला पुन्हा असं आंधळ केलं। ऐका, म्हणून ऐका, पुढे आपल्या प्रारब्धामध्ये काय घडणार आहे हे सगळं माझ्या मामांना माहीत असतं। म्हणून मामांनी परत असं त्याला आंधळ केलं। एवढी ताकद माझ्या मामांमध्ये आहे। म्हणून ऐका, तुम्ही जर तळावरती आला आणि एखादा जर भंडारा न लावता गेला तर समजायचं आपला काहीतरी पुण्य कमी पडतंय, आपलं काहीतरी भाग्य कमी पडतंय। बघा ना, आज मामांचा तळ बघा, किती मामांमध्ये ताकद आहे। आज गावोगावी बघा ना, मामांचे मंदिर आहेत। आज तळ मामांचे बघा ना, गावोगावी फिरतात, पण मामांच्या तळावरती भजनं कीर्तनं होतात। किती ताकद आहे माझ्या मामांमध्ये।